तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडानं संपूर्ण देश हादरून गेलाय। पोक्सो प्रकरणात आरोपी असलेल्या एका व्यक्तीनं जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या काही तासांत सुडाच्या भावनेतून चक्क 6 जणांचा जीव घेतला। पीडित मुलगी, तिची आई आणि आजीची हत्या केल्यानंतर आरोपीनं स्वतःची पत्नी आणि 2 मुलांनाही संपवलं। या घटनेमागचं नेमकं कारण काय? आरोपीच्या मनात इतका संताप का होता आणि स्वतःच्या कुटुंबालाही त्यानं का संपवलं? पाहूया या संपूर्ण रक्तरंजित कांडाचा हा एक विशेष रिपोर्ट। तेलंगणाच्या रंगारेड्डीमध्ये रक्तरंजित कांड। पॉक्सोच्या आरोपीनं वाहिला रक्ताचा पाट। जामिनावर सुटला, एका रात्रीत 6 जणांची हत्या। तेलंगणामधील रंगारेड्डी परिसरात शुक्रवारी रात्री थरारक हत्याकांड घडलाय। अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आरोपीनं जामिनावर बाहेर येताच एका रात्रीत 6 जणांची हत्या केली आहे। शुक्रवारी आरोपी राजकुमार याची जामिनावर सुटका झाली। त्या रात्री तो थेट मुलीच्या घरी पोहोचला। त्यानं धारधार शस्त्रानं पीडित मुलगी, तिची आई आणि आजीवर हल्ला करून त्यांची हत्या केली। त्यानंतर आरोपी स्वतःच्या घरी पोहोचला। त्यानं आपल्या पत्नीसह पोटच्या मुलांची देखील हत्या केली आहे। 17 वर्षीय मुलीनं आरोपी राजकुमार विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली होती। मुलगी अल्पवयीन असल्यानं पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। अटकेनंतर आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला। मात्र जामीन मिळाल्यानंतरही आरोपीची पीडिता आणि तिच्या कुटुंबियांप्रतीची सुडाची भावना संपली नव्हती। यात सुडाच्या भावनेनं पेटलेल्या आरोपीनं कुटुंबाला लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्राथमिक तपासात संपूर्ण हत्याकांड सुडाच्या भावनेतून घडल्याचं दिसून येत आहे। पण आरोपीनं स्वतःची पत्नी आणि मुलांचा खून का केला हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। आरोपीनं घडवलेला सगळा प्रकार कट रचून केला की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता म्हणून केला, याचा तपास आता पोलीस करतायत। पण एकाच रात्रीत घडलेल्या 6 जणांच्या हत्याकांडानं संपूर्ण देश हादरलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, तेलंगणा।